गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलोय माहेरी, म्हणजे मी माहेरी आले, कान्हा त्याच्या मामाच्या घरी आलाय. तर कान्हाची ही पहिलीच सुट्टी आहे मामाच्या घरची. तर कान्हा छानपैकी आता रुळला आहे. आणि पहिल्या दिवशी आल्यानंतर थोडा तो शांत होता, नंतर मग हळूहळू सगळ्यांना ओळखायला लागला आणि आता एकदम सेट झाला. मालिश चालू आहे आणि कान्हाची मालिश आजी करतीये. कान्हा खुश आहे. आजी मालिश करतीये, मामा नादी लावतोय. अजून एक मामा आलाय. हा कोण आहे? तुला पाहू बावड्या पाय कसं करतो. नवीन माणसाला तो थोडा असाच रिॲक्ट करतो बरं का. हा कोण आहे म्हणा? आजच दिसली. हा ना. एक तर मामा दिसत होता, हा कोण आला म्हणून नवीन मामा. बस करतो बुवा कर बुवा कर बावड्या नको रे मामा बुवा कर नाही, गेला तो मामा गेला. कर मामा बुवा कर बुवा 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 कर बुवा 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 काढ तू काढ मस्त मज्जा करतोय तो मामाच्या घरी. तर आत्ताच कानाची आंघोळ झाली आहे आणि आता काय एवढा रडत नाही तो आंघोळीला. त्याला नवीन बाथरूम बघून बहुतेक आनंद होतो, मस्त खुश होऊन जातो. तर त्याची आंघोळ झाली आहे. आता गाई गाई करायची दादूला गाई गाई करायची आहे. हाय ना दादू? गोय गोय करायची तुला? हा माझ्या बैला झोपायचे माझ्या बैला. आता झोपी लावून देते मम्मी. हा मी देते झोका जाय तू. थोडं पाणी इकडं सारखं. आत्या आणि नितीन दादा आले भेटण्यासाठी. हा आता त्यांना जायची वेळ झाली. बाबा कुठे गेले? मावशीला डब्बा घेऊन गेले. हा मावशीकडे गेले बाबा. काय म्हणजे झोपूनच देत नाही लेकराला. हाय ना दादू? लेकरू एवढं शान आहे का आजी? लेकरूला इथं आवाज द्यायला कोणी होतं का? तरी तो आवाज देत होता मामाला. नाही. तर आज आम्हाला बनवायचा आहे आलू मेथी पराठा. कारण की आत्यांनी मेथीची भाजी भरपूर दिली होती आमच्यासोबत येताना. तर खूप जास्त मेथीची भाजी होती. मी त्यांना म्हटलं तुम्हाला एक नवीन रेसिपी सांगते, जी की आम्ही आत्ता लेटेस्ट घरी पण ट्राय केली होती. तर आलू मेथी पराठा अशी ती रेसिपी होती. तर म्हटलं चला यांना पण थोडीशी खाऊ घालू. आणि म्हणजे मम्मीच करणार आहे, मी फक्त तिला सांगणार आहे असं असं कर. तर मी सांगितल्याप्रमाणे मम्मीनी थोडीशी तयारी करून ठेवली आहे. तर आता ती बाकीची तयारी पण करते. आणि माझ्या हाताला आहे ना मागं फोड आला होता असा मोठासा, तो आता बरा पण झाला आहे. खूप मोठा होता आणि पहिल्याच वेळेस मला असा काही चटका बसला होता किंवा फोड आला होता. आतापर्यंत तर कधीच मला आठवत नाही की मला असं चटका बसलेला आहे किंवा फोड आलेला आहे. बसलेला असेल पण आठवत नाही आहे मला. फोड तर अजून एकदा पण आलेला नव्हता, पहिलीच वेळी. खूप मोठा होता. तर याला किसून घे मम्मी आणि मग ते सगळं एकत्र करून. चला तर मम्मीची थोडीशी ती मिरची परतून होईस्तोवर मी भाजी थोडी बारीक बारीक चिरून घेते. म्हणजे कसं जास्त मोठी मग ते लाटतानी ना ते जे असं असतं ना ते मध्ये येईल, ते खराब नाही होणार आपलं. पोळी पराठा जे पण असेल ते थोडीशी बारीक चिरून घ्यायची. एवढी भाजी पुरेशी होईल आपल्याला. तोपर्यंत मम्मीने ही मिरची पण परतून घेतलेली. आता मम्मी मस्त पराठा लाटते आणि मीच खाणार आहे पहिला, बरं का? तुझ्या पोराला नाही द्यायचा. तुमच्यासाठी चालेल. पहिला पराठा तर झालेला आहे. आणि आम्ही पण सेम अशी शेगडी घेतली. तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये, माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये, की आम्ही एक शेगडी घेतली आहे. सेम शेगडी, सेम टू सेम. तर पराठा रेडी झाला आहे. आता टेस्ट करून बघूया. बाहेर 2 परम मित्र गेम खेळत आहे, त्यांना टेस्ट करायला देऊया. धरा रे एक घास कोंपा. हे दोघं इतके जबर फ्रेंड आहे का बास, कधी सोबतच राहते. म्हणून माऊलीला आहे ना नाशिकला करमत नाही, तो कायम इथं येत राहतो याला भेटायला. कसं आहे?
एक नंबर झालेला आहे. खरंच मीठ वगैरे एक नंबर. कसं आहे दादू खरं सांग खोटं नको बोल खरं सांग भारी आहे ना खरंच भारी कॅमेरा बंद मग घ्या एवढा खाऊन दोघं पण कॅमेरा बंद कर ना. मी दुसरा खाईन मम्मी एकच नंबर पराठा झालाय दोघांना पण लय आवडला त्या दोघांनाच दिला मी आधी खायला मी हा खाईन ना आता लय टेस्टी झाला लय टेस्टी झाला लय सुनील दादा असं म्हणत राहते आम्हाला लय टेस्टी झाला लय खरंच मस्त झालंय जेन्युअनली सगळं मापत आहे काना आता उठलाय आणि तो खेळतोय कानाने या भीमची इतकी वाट लावली का बास त्याचं नाक चवून आहे ना नाकालाच डॅमेज केलंय म्हणून त्याच्यातून हवा बाहेर जाते आहे ना दादू नाकाला काय केलं तू काय केलं नाकाला भीमच्या नाकाला काय केलं खाऊन घेतलं तू भीमच्या नाकाला ए दादू ढेकर काढायला बाबाच्या फोटोवर ए आजी आम्ही गोदडे आण म्हणतोय आजी करतो ए आजी आवाज देतो दादू बोलो आजी बोलो आता कानाला दिवस उगलाय जसं जसा टाइम रात्र होत चालली आहे तसं कानासाठी दिवस उगतोय मस्त फ्रेश मूड मध्ये एकदम कसं गाणं म्हणायचं झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळदी झाडे पाहू फार डोळ्याला घे मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया कसं मामाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेठा त्याची शोभा पाहून घेऊया मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको मोठी मामाचं लग्न झालंच नाही मामाचं गाव नाही सुगरण रोज करती शिकरण पोळी रोज पोळी शिकरण मस्त कानाला मी जुने गाणे म्हणून दाखवतो खुश आहे काना खुश लिहूया मामाच्या गावाला जाऊया